गणपती बाप्पाच्या धावपळीमध्ये व्हिडिओ काढायचाच राहून गेलेलं होतं। सांची पाराची वेळ झालेली होती दिवाबत्तीच्या आणि डोंगरावर घर असल्यामुळे वातावरण खूप सुंदर दिसतं आमच्या इकडचं। पप्पा चरणाला बाजारला गेलेले होते, तिकडून येताना सोयाबीनच्या शेंगा आणलेल्या आणि आईनं बांधावरनं भोपळ्याची पानं आणलेली। आज गणपती बाप्पाला नैवेद्य ह्याचा असणार बरं का। आणि भाऊजला मी काय म्हटलं, तू आजची दिवाबत्ती कर, मी व्हिडिओ करते, कारण का व्हिडिओ कोण चांगला करतच नाही आणि तसं पण ठरलेलंच असतं। मी मे महिन्यात येते की नाही तर अशीच माझी दिवाबत्ती असते। एक ताट घेते, ताटामध्ये दिवा असतं, धूप लावलेले असते, परत कापूर लावलेलं असतं, पूर्ण घरात घंटी वाजवायची आणि पूर्ण घरभर असं देवाचं नामस्मरण करत पूर्ण घराला धूप दाखवायची। हे मला 1 तास तरी लागतो संध्याकाळची झाडलोट करून दिवाबत्ती करायला। आणि मी जसं सांगल तसंच माझ्या भाऊजाने केलं। बाहेर सुद्धा आमच्या चौकटीला 2 गणपती आहे, दोन्ही गणपतीला ओवाळलं आणि तुळशीजवळ आहे ना दिवा मी ठाण्यावरून येताना नवीन आणलेला, 12 वाजेपर्यंत चालूच असतं। आणि मैत्रीण वातावरण बघा ना किती सुंदर।